शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की आपण 2 दिवसापूर्वी एक जॉइंट सर्वे संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या जॉइंट सर्वे मध्ये 1-2 कमेंट अशा आल्या की त्या कमेंट बघून अक्षरशः इतकं वाईट वाटलं की बाबा रे, हे प्रशासन शासन नेमकं करतं काय की शेतकरी पैसे भरतात तरी पण तुम्ही त्यांच्याकडून पैसे मागता। त्या सगळ्यात पहिले आपण कमेंट बघूयात काय आहेत कमेंट। मी त्या शेतकऱ्याला फोन सुद्धा केला होता, त्यांना विचारून घेतलं, त्यांच्याकडून सातबारा वगैरे सगळ्या मागवून घेतल्या होत्या। नंतरच मग त्या कमेंटवर मी विचार केला की बाबा रे, याच्यावर व्हिडिओ बनवणं हे गरजेचं आहे। तर त्या कमेंट अशी आहे की सर, मला जॉइंट सर्वेचा मेसेज आला होता, मी फोन करून लाईनमॅनला बोलून घेतले, खूप फोन लावल्यानंतर ते माझ्या शेतात सर्वे करता आल्यावर त्यांनी मला 3000 रुपयाची मागणी केली। पैसे नव्हते म्हणून मी 500 रुपये देण्यास तयार झालो, पण त्यांनी माझा फॉर्म रिजेक्ट केला। जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून त्याचं कारण दाखवून दिलं। माझ्याकडे विहीर आहे, विहीर सातबाराला सुद्धा मांडलेली आहे, तरी पण मी पैसे दिले नाही म्हणून माझा अर्ज जो काय आहे तो नामंजूर केला। तर हे असं त्यांनी करायला नाही पाहिजे। आता दुसरी पण कमेंट आपण बघूयात। याच्यामध्ये बघा, दुसरी कमेंट अशी होती की होय सर, पैसे घेतातच, मी खुशीने चहा पाण्यासाठी 500 रुपये दिले होते तर ते घेतले नाही, माझ्याकडून 2000 रुपयाची मागणी केली, 2000 रुपये दिले नाही तर जॉइंट सर्वेचे फोटो अपलोड करणार नाही, नाईलाजाने मला त्यांना जे काय आहे ते पैसे द्यावे लागले। बघा मित्रांनो, आता हे सरळ सरळ जे काही ते लाईनमॅन लोक आहेत किंवा मग कंपनीचे लोक आहेत त्यांची ही शेतकऱ्याकडून पैसे मागणं ही चुकीची पद्धत आहे। शेतकऱ्याकडून असे पैसे त्यांनी मागायला नाही पाहिजेत। शेतकऱ्याची परिस्थिती शेतकऱ्याला माहीत आहे। अरे, तुमच्याकडे ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरतो, शेतकरी लोक फॉर्म भरतात, त्यांनी ते 20-22 हजार, 35-35 हजार, 45 हजार काय जे अमाऊंट आणलेली असती त्यांना माहीत असतं की ही अमाऊंट त्यांनी कशी तयार करून कशी आणलेली असती। तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या शेतामध्ये जाता, अरे तुम्हाला ते राजी खुशी 400-500 रुपये देतात ना, तर ते तेवढेच घ्या ना, त्याच्यावर समाधानी राहा ना। वर्षभर त्याला काम करावं लागतं। अरे 4-5 डिग्री जेवढी थंडी असते ना, तेवढ्या थंडीमध्ये तो जाऊन रात्रीला पाणी देतो, त्यासाठी तो त्रास कमी व्हावा म्हणून त्याला वाटतं की शासन माझ्यासाठी सोलर पंप बसवतंय म्हणून मला माझा जो काही आहे पंप बसल्यानंतर माझा त्रास कमी होईल यासाठी तो धडपडत असतो। आणि तुम्ही लोक एक चुतियागिरी करता, त्याच्याकडून 2 पैसे घेता, लाज वाटू द्या जरा। त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या कष्टाचा घामाचा पैसा घेता। अरे शासन तुम्हाला पगार देतं, त्या पगारीबद्दल तुम्ही समाधान माना ना। तुमचाही बाप एक शेतकरीच आहे, तुम्ही काय असे काय याच्या घरातले लखपतीच्या घरातले मुलं नाहीये। तुम्हाला थोडंसं वाटू द्या, जसं आपलं घर आहे तसं त्याचंही घर आहे, त्याच्याही घरामध्ये बायको लेकरं आहेत। तुम्हाला एक समजायला तरी पाहिजे की बाबा हे आता जी पहिली कमेंट वाचली तर त्याच्यामध्ये बघा, डायरेक्ट अर्ज तुम्ही नामंजूर करू शकता, म्हणजे तुम्ही का माणसं आहा का? अरे नामंजूर कशासाठी करता? तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून? अरे तुम्हाला शासन पैसे देत नाही का? असं का करता तुम्ही? त्या शेतकऱ्याची काय चुकी आहे त्याच्यामध्ये? म्हणजे तुम्ही पैसे दिले नाही म्हणजे तुम्ही मनमानी कारभार थोडाच चालू शकता। या माझ्या चॅनलवर कंपनी आणि शासनाचे पण लोक काही आहेत, त्यांनी व्हिडिओ बघितलेत। मी एका कंपनीचा व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेस मला 1000 कॉल केले त्यांनी, इतका त्रास दिला त्याच्यामध्ये की बा हे कंपनी अशी आहे तशी आहे। अरे तुम्ही शेतकरी मला कॉल करत तर तुम्ही शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करा ना। सगळेजण त्याच्यावर असतात, फक्त एक भग्याची भूमिका घेतात आणि शेतकऱ्याची फक्त माती करायचं, दुसरं आणि तिसरं त्यांना कोणी सापडतच नाही। फक्त आणि फक्त त्या शेतकऱ्याकडून काय ओढता येईल, काय घेता येईल ह्याचाच त्याचा विचार चालू असतं। ते पसारा घेऊन आले की सिमेंटसाठी वाळूसाठी परेशान करतात, हे कंपनीकडं नाही ते कंपनीकडं नाही। अरे ते शेतकरी तुमच्यासाठी सगळं करतात। तुम्ही ज्यावेळेस त्याच्या दारात जातात त्यावेळेस तुम्हाला देव माणूस म्हणून तुम्हाला ते करतात, तुमचं चहा पाणी भाकरीच्या सोयीपासून सगळं सोय करतात तुम्ही। वास्तविक पाहता कंपनीच्या कुठल्याच बायलॉजमध्ये तुमच्या लिहिलेलं नाही की तुम्हाला तुमचं स्वतःची भाकर पाणी स्वतः शेतकऱ्याने दिलं तर तुम्हाला पाणी प्यायचं आहे। पण तुम्ही लोक एवढे नीच खालच्या थराला गेलेले आहेत की अक्षरशः तुम्ही फॉर्म रिजेक्ट करू शकता तुम्हाला तुमच्या पैशासाठी, म्हणजे तुम्ही एकदम खालच्या पातळीला गेलेले आहेत। तुम्ही जे काय आहे पूर्णपणे लाज सोडून दिलेली आहे, हे तुमचं चुकीचं आहे, हे असं करायला पाहिजेत। कारण त्या शेतकऱ्यांनी जो फॉर्म भरला आहे, तो जे पैसे भरले त्या फॉर्मसाठी हे त्याचं त्याला माहीत आहे, त्यांनी पैसे कशासाठी भरले। अरे त्यांनी काय तुम्हाला खुशीनं, त्याच्याकडे जर पैसे असते ना तर त्यांनी तुम्हाला पैसे दिलेच असते, परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी तुम्हाला पैसे दिले नाही आणि तुम्ही त्याचा अर्ज रिजेक्ट करता। अरे थोडं तरी काही वाटू द्या। तुम्ही अर्ज रिजेक्ट करता म्हणजे काय सर्व तुमच्याच हातात झालेलं आहे का सत्ता? अरे अशा शेतकऱ्यांना जर कोणाला जर असं कोणी टॉर्चर करत असेल तर भिवू नका, 2 पावलं पुढे जा,
त्याचा सरळ सरळ व्हिडिओ बनवा, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाका, त्याच्या तक्रारी करा. आम्हाला माहित आहे की त्यांची पूर्णपणे साखळी असते, त्यांचे सर्व कर्मचारी खालचेवरचे ते केलेले असते, पण कुठंतरी याला आळा बसायला पाहिजेत ना. तुम्हाला नेमकं पैसे कुणाकून आणि कुठून घ्यायचे हे तरी कळायला पाहिजे ना. तुम्ही येऊन त्या शेतकऱ्यावरच टेकता, त्या शेतकऱ्याच्या जीवावर जाता तिथं. अरे ते पंप देता, शासन अनुदान देतं म्हणजे का भीक घालत नाही, कचाकच टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो, तेव्हाच त्याला शेतकऱ्याला जे काय आहे ते मिळत आहे त्याचं. आणि त्यानं जर शेती करणं बंद केली तर काय होणार आहे? हे चुकीचं आहे सगळं. हे असं नाही करायला पाहिजे. शासनानं पण या गोष्टीकडे लक्ष घालायला पाहिजेत की बाबा हे जे तुमचं जे काही चाललंय ते हे थांबवा. आणि जे याच्यामध्ये मागेल त्याला सोलार पंप योजनेमध्ये तुम्ही पंप देताय तर त्याचा जो काही हे बोजवारा चाललेला आहे, हे पैसे मागणं आहे, वाळू सिमेंटसाठी त्रास देणं आहे, लवकर कंपन्या सर्व्हिस न देणं आहे, हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. आणि याच्या अंतर्गत जे लोकांना पंप बसलेले आहेत त्यांना सुद्धा सर्व्हिस द्यायला हव्यात चांगल्या पद्धतीत. कारण ते शेतकऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे, त्यांना वाटायला नाही पाहिजेत की हे पंप घेऊन उगाच मी फसलोय, मला डोकीदुखी झाली, हे सगळं हे असं त्याला कदापि नाही वाटायला पाहिजे. त्यामुळे ज्या कंपन्या आहेत ते त्याला कडक तंबी द्यायला हवी की तुम्ही बाबा जे पंप बसवलेत त्याला व्यवस्थितरित्या सर्व्हिस द्या. आणि ज्या पंप बसायचे बाकी आहेत ते शेतकरी लोकांना तुम्ही त्रास देऊ नका. वाळू असो, सिमेंट असो, या गोष्टीसाठी बिलकुल त्रास त्यांना झाला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट, लाईनमॅन सर्व्हिससाठी जे आवर्जून सांगायचं आहे, आता भरपूर साऱ्या कमेंट आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत संपूर्ण कमेंट, पण ह्या जे कमेंट आहेत, ह्या जे कमेंट यावेळेस केल्या होत्या शेतकऱ्यांनी, आम्ही नंबर घेऊन स्वतः त्यांना कॉल केले. मी 1-2 शेतकऱ्याशी बोलल्यानंतर जे काय आहे ते मी व्हिडिओ बनवला. मी एका शेतकऱ्यासोबत पूर्णपणे त्याचे डिटेल घेतलं की हे खरंच प्रकरण खरं आहे का. तर हे बोलल्याच्या नंतर समजलं की बाबा हे प्रकरण खरं आहे, त्याचे फॉर्म खरंच रिजेक्ट झाला आहे. आता खूप साऱ्या कमेंट आहेत पण तेवढ्या कमेंट तुम्हाला नाही दाखवू शकत, हे करणं चुकीचं आहे. लाईनमॅन लोकांना बी असं सांगतोय की बाबा हे तुम्ही जे करताय ते सर्रास चुकीचं आहे. तुम्हाला एक दिवस या गोष्टीचा पश्चाताप होणारच आहे. त्यामुळं तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे घेऊ नका. शेतकऱ्याकडून पैसे घेत असाल तर हे तुमचं चूक आहे. आणि या गोष्टीला शेतकऱ्यांनी सुद्धा जे विरोध करायला हवा, सर्वांच्या माध्यमातून जर विरोध होईल तर हे लोक पुन्हा त्यांचं हे करा. तुम्ही एक जण पाऊल उचला, त्यांना सरळ सरळ तोंड द्या की बाबा आम्ही पैसे देत नाही. कशासाठी पैसे? अरे नाही दिला पंप तर नाही दिला का, तुम्ही का भीक देताय काय आम्हाला? त्यात मी माझा पैसा भरलाय, माझा पैसा तुम्हाला शासन पैसा देतोय ना पूर्ण. कंपनीवाल्या लोकांना पण वाटायला पाहिजेत काही. अरे ज्या पंपाची किंमत 2 लाख आहे त्या ठिकाणी शासन त्यांना 4 लाख रुपये देतं. मग हे एवढं सगळं असताना तुम्ही शेतकऱ्याचे 1000-2000 रुपयासाठी का तुम्ही मोताज आहात? त्या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यापर्यंत तुमचं मजल मारताय तुम्ही. म्हणजे काय हे लावलं काय? समजूनच नाही राहिलं. हे असं हे चुकीचं आहे. हे फॉर्म वगैरे तुम्ही रिजेक्ट करू नका. शेतकऱ्यांनी बिचाऱ्यांनी पैसे भरलेत की बाबा त्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी सगळं हे आटापिटा चाललेला आहे. आणि शासनानं पण त्यांच्यासाठी खूप चांगली योजना काढलेली आहे. ही योजना जी आहे जशा पद्धतीने काढली आहे तशा पद्धतीनं ती योजना पारदर्शक व्हायला हवी. आणि आता जे काही वेंडर नाही आहेत लिस्टमध्ये, ते वेंडरचा सुद्धा लवकरात लवकर प्रॉब्लेम हा शासनाच्या माध्यमातून सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. आणि जे काही आहेत लवकर शेतकऱ्यांना वेंडर उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. आणि आता पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की बाबा रे, लाईनमॅन बंधू किंवा कंपनीच्या माणसांनी शेतकऱ्यांना परेशान करू नये, शेतकऱ्यांना टॉर्चर करू नये. वाळू, सिमेंट, रेती असो किंवा लाईनमॅन सर्व्हिससाठी हे आल्याच्या नंतर त्यांनी काही जर दिलं असो खुशीनं तर ते पैसे घ्या, परंतु असं त्यांना टॉर्चर करून फॉर्म वगैरे रिजेक्ट करू नका. बाबांनो, त्यांनी खूप कळकळीने पैसे भरले आहेत, त्यांचे खूप कष्टाचा पैसा आहे, त्यांनी त्या ठिकाणावर भरलेला आहे. त्यांचे रात्रीचा त्रास कमी व्हावा यासाठी त्या लोकांनी 1-1 रुपया जोडून तो पैसा भरलेला आहे. त्यामुळे त्यांना परेशान करू नका. हेच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक संदेश द्यायची होती, सूचना द्यायची होती.